अंबाडा येथील श्रीकृष्ण गंगाराम श्रीराव या शेतकऱ्यांच्या संत्रा बागेत पाणी साचून संत्रा बाग नष्ट होण्याच्या मार्गावर लागली असून संत्रा बागेत असलेल्या विहिरीचे देखील नुकसान होण्याची शक्यता साचलेल्या पाण्यामुळे दिसत आहे। अंबाडा माझं शेत सर्वे नंबर 10-2 यामधून पाणी हे यांचं म्हणजे पांधन रस्त्याचं काम झाल्यामुळे पूर्णतः अडवल्या गेलेलं आहे आणि जुनी जी वाहिवाट होती ही मन्नांच्या शेतातून म्हणजे नाल्यात जात होतं ते पाणी, परंतु पांधन रस्ता झाल्यामुळे हे पूर्णतः पाणी साचलेलं आहे। ठेकेदारांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही पाणी काढून देतो, पण त्यांनी पूर्णतः हे ॲक्शन घेतली नाही आणि त्यांनी पूर्ण पाणी माझ्या शेतात अडवलेलं आहे। हा त्रास किती दिवसापासून? हा त्रास मला कमीत कमी 2.5 ते 3 वर्षापासून चालू आहे। या बाबतीत प्रशासनासोबत काही चर्चा वगैरे? या प्रशासनाला मी पूर्णतः निवेदन दिले। तहसीलदार साहेब आले, त्यांनी मला आदेश दिला। त्यांना सांगितलं की बा इथं पायल्या टाकून म्हणजे नाली काढून पाणी नाल्यात काढून देणे, परंतु तो त्या आदेशला न मानता त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला अप्रोच केलं आणि त्यांनी पुन्हा तहसीलदाराला फेर तपासणी करण्यासाठी पत्र दिलं आणि परंतु अजूनही फेर तपासणी झालेली नाही आहे। आणि या सर्व घटनेमुळे तुमचं काय नुकसान आहे? म्हणजे काय होऊ शकते? यामुळे माझ्या शेतात पूर्णतः म्हणजे कमीत कमी 200 झाडं हे पाण्याने वेढलेली आहे आणि 10 फुटावर इथून विहीर आहे। विहीर पूर्ण पाण्याने वेढलेली आहे आणि ती पूर्णतः विहीर खचण्याच्या मार्गावर आहे। हा जो नवीन पांधन रस्ता झालेला आहे, कोणता अंबाडा ते गोखलापूर, प्रजिमा नंबर 98, प्रजिमा 98 आहे। प्रजिमा 98 हा जो नवीन पांधन रस्ता झालेला आहे, त्यामुळे जो शेतातून येणारं सर्व पाणी आहे हे अनिल श्रीरावच्या श्रीकृष्ण श्रीरावच्या आणि गणोरकर यांच्या शेतात आणि संजय खोसकर यांच्या शेतात थांबते आणि ते पुढं जायला जागा नाही रोडमुळे। आणि जो रोड झालेला आहे, जे पहिलं पाणी जे आलं त्यावेळेस जो पाणी तुंबले होतं, हा पांधन रस्ता खालून कोरून पाणी पुढे निघालं होतं। पुन्हा जो समोरच्या मन्नांचं जे शेत आहे त्यांनी पुन्हा त्यामध्ये मुरुम आणून टाकला, बुजवला आणि पाणी ह्या पूर्ण कास्तकाराच्या शेतामध्ये तुंबून राहते। त्यामुळे हे शेतकऱ्याचं खूप नुकसान होऊन राहिलं आणि जे पाणी तुंबलं आहे त्यामुळे विहिरीचं शेताच्या ज्या कऱ्हाळ्या आहे त्या खचून राहिलेल्या आहे, नाली बुजून राहिलेली आहे, हे म्हणजे खंती जी झालेली आहे ते बुजून राहिली आहे आणि त्यामुळे अजून पुन्हा पाणी खूप थांबत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे। या बाबीची कल्पना प्रशासनाला दिलेली आहे। यावर कुठल्याच प्रकारची ऍक्शन झालेली नाही आहे। रात्रंदिवस केलेल्या मेहनतीने फुलवलेली संत्राबाग नष्ट होण्याच्या मार्गावर लागली असल्याने जगाच्या पोशिंद्यावर शासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे। पानंद रस्त्याचे बांधकाम करीत असताना शेतातील व परिसरातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद केल्याने इंदूर परिसरात शेती असणाऱ्या श्रीकृष्ण गंगारामजी श्रीराव या शेतकऱ्यांच्या व परिसरातील आणखी शेतकऱ्यांच्या संत्राबागेत पावसाचे पाणी साचून संपूर्ण संत्राबाग नष्ट होण्याच्या मार्गावर लागली आहे। या बाबतीत प्रशासनाने ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली असून आज दिनांक 25 जून रोजी जनमत न्यूजला शेतकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे। कारण पाणी त्याचा रस्ता मागणारच आहे। तोडगा निघू शकते, पण तोडगा काढायला पार्टी तयार नाही आहे। पार्टीचं म्हणणं एकच आहे का मी नाली काढू देत नाही आणि पाणी कुकडेही जावं तो जाणारच आहे। पाणी जिकडे जाणार आहे तिकडे पाणी या रस्त्याला पोखरून याच दिशेनं एक दिवस जाताना दिसल। या परिसरात झालेल्या पाणंद रस्त्यामुळे शेतातील व परिसरातील पाणी वाहून जाणार पाण्याचा नैसर्गिक रस्ता बंद करण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे। शेतातील पाणी काढून देण्याचे आदेश देण्याकरिता या शेतकऱ्यांनी मोर्शी तहसीलदारांना निवेदन ठेवून ही समस्या लवकरात लवकर मिटवण्याची मागणी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी मोर्शीमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।